आणि आता थेट जाऊयात गणेश गल्लीच्या राजाची सध्या आरती सुरू आहे त्या ठिकाणचे दृश्य आपण आता पाहू आहेत। मुंबईमधला गणेश गल्लीचा राजा सगळीकडे प्रसिद्ध आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात आणि आज या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस। गणेश गल्लीच्या राजाची सध्या आरती सुरू झालेली आहे। हॅलो जय अभ्यंतरे जो एक दत्त अज्ञानासी कैसे नकळेली मात पराई परतले कैचा हा एक जन्म मरणाचा कुर्ला श्रेयंत जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता जय देव दत्त देऊनिया उभा टाकला सर्वावे साष्टांगण प्रणिपात केला प्रसन्न होऊन शिवारे धरला जन्म मरणाचा फेरा चुकलेला जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली गो चिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले जाण हरपले मन झाले उन्मान निकुपणाची झाली बोलबाण एका जनार्दनी श्री दत्त जाण जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली गो चिंता जय देव झाले लोटांगण भजन चरण डोळ्याने पाहिलं विकावले रमे आलिंगन आनंद दिला भावे ओवाळी हरे रमा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे 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 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सदा सर्वदा योग तुझा करावा तुझे कारणी देव माझा करावा वेशू नको गुणवंता रघुनायका मागणे श्राता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र होई हरींद्र माता मृगटी हरी आनंद सिंधू दुःखारी दुर्वीर शंभो नदुकोणकारी ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या ठिकाणी निर्भूत तुझे मी करीतो मस्तक त्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र सुपात्र दयाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी मोरया मोरया मी भारताने तुझी सेवा करुणाय झाली अन्याय माझे कोट्यान कोटी
तर गणेश गल्लीच्या राजाची आरती संपन्न झालेली आहे। माझी सहकारी जुई जाधव याच ठिकाणावरून आपल्या सोबत आहेत। जुई, गणेश गल्लीचा राजा ज्याची 1928 साली स्थापना झालेली होती, दरवर्षी अशाच प्रकारे 10 दिवस मनोभावे सेवा करून त्याला निरोप दिला जातो। आत्ताच आरती संपन्न झालेली आहे। यानंतर पुढे विसर्जन मिरवणुकीला केव्हा सुरुवात होणार आहे? अगदी तृप्ती आपण आता पाहतोय गणेश गल्लीची आरती संपन्न झाली आहे आणि आरती संपन्न झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच म्हणजे अर्ध्या तासामध्ये मूर्ती बाहेर काढली जाईल आणि त्यानंतर विसर्जन मिरवणूक भाऊ जवळच आहे माईक आत्माकं गिरिजामते सहचरा प्राणा शरीरं प्रियं पूजाते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिते जुई, माझा आवाज येतोय? क्षणविदे स्तोत्राणि सर्वा हो तृप्ती, आपण पाहतोय की गणेश गल्लीच्या आरती आता संपन्न होत आली आहे आणि त्यानंतर गणपती अवघ्या काही वेळातच म्हणजे अर्ध्या तासामध्ये मंडपातून बाहेर पडेल आणि त्यानंतर विसर्जन मिरवणूक सोहळ्याला सुरुवात होईल। खरं तर टप्प्याटप्प्यावर या परिसरामध्ये गणेश गल्लीच्या गणपतीचं स्वागत केलं जाईल, ठिकठिकाणी पुष्पवृष्टी देखील केली जाईल आणि त्यानंतर हळूहळू गिरगाव चौपाटीच्या दिशेने हा गणपती मार्गस्थ होईल। खरं तर गणेश गल्लीचा गणपती हा पहिला मानाचा गणपती आहे मुंबईचा राजा अशी त्याची ओळख आहे आणि त्यामुळे गणेश गल्लीचा गणपती पहिल्यांदा बाहेर पडल्यानंतर इतर जे गणपती आहेत ते बाहेर पडतात। त्यामुळे सगळ्यात आधी हा मान गणेश गल्लीच्या गणपतीला दिला जातो बाहेर पडण्याचा आणि त्यानंतर इतर जे गणपती आहेत या परिसरामधले ते बाहेर पडतात। त्यामुळे आता 8 वाजले आहेत, बरोबर 8:30 वाजता हा गणपती मंडपातून बाहेर पडेल आणि त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल। खरं तर आपण पाहतोय सकाळपासून पावसाला देखील सुरुवात झाली, त्यामुळे पाऊस देखील या गणरायाला त्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सोहळ्यामध्ये सामील झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। तृप्ती, निश्चित जुई, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर पुढे कशा प्रकारे मार्गस्थ विसर्जनाच्या स्थळापर्यंत जाणार आहे मिरवणूक? कसे टप्पे असतील? अगदीच आपण पाहतोय तृप्ती, जुई, तुला थोडंसं थांबवते, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते। थेट